भेटवस्तू दिली जाते. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी. इनफॉर्म खेळाडू शुभम लोखंडे अष्टपैलू कामगिरी करत असताना पहिल्या मॅच वर आपलं नाव कोरताना पाहायला मिळत आहेत. बॉय फ्रॉम PL लोखंडे मार्क चेंबूर. एक मानाचं टी शर्ट झिपर देखील दिलं जात आहे. शुभम शुभम मानाची कॅप देखील दिली जात आहे. गिरगावची माऊलीच्या वतीने एक आकर्षक गिफ्ट देखील तुम्हाला दिलं जात आहे. शुभम थोडीशी जास्त नाही थोडीशी चर्चा करूयात. शुभम या अगोदर वाय कट्टा किती वेळा खेळलात, त्याचा रिझल्ट काय होता आणि यावर्षी कशी तयारी करून आलात आपण आपल्या टीम बरोबर? 2 वर्ष 1 वर्ष कामोडेमध्ये खेळलो, थर्ड प्राइज होता. लक्ष्मीमध्ये खेळलो, थर्ड प्राइज होता. नंतर स्वतःची टीमची एंट्री केली. फर्स्ट वर्षी हारलो, सेकंड वर्षी टॉप 8मध्ये हारलो आणि यावर्षी आलो आहे जिंकायसाठीच आलो आहे. यावर्षी चांगलीच तयारी करून आलेल्या आहेत. परंतु बॅटिंग बॉलिंग पहिल्या मॅच मध्ये तर शुभम लोखंडेच्या नावाची चर्चा झाली आणि चर्चा आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. इनफॉर्म खेळाडू बॉक्स क्रिकेट शुभम लोखंडे, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. अशा चांगल्या चांगल्या मॅच 5 दिवस होणार आहेत, त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका. प्रोलिंकवर आनंद घ्या, मैदानात या. सगळ्यांचं स्वागत आहे वाय चषक पाहण्यासाठी. आणि जशी मॅचला सुरुवात होईल शिवडी परिसरातील आणि आपल्याच मुंबईचे एक युवा समालोचक रोशनजी पातळे सर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मंगेश नारकर मित्रमंडळाचं आयोजन आपण बघत आहात आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली असे आपल्या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक आणि युवासेना सरचिटणीस सन्माननीय अमेय अरुण घोले साहेब यांच्या संकल्पनेतली ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप विश्वचषक म्हणून या स्पर्धेकडे खुल्या डोळ्याने ही संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राची जनता बघत आली आहे. आणि 15वं पर्व यंदा या स्पर्धेने मात्र गाठलंय आणि अतिशय धमाकेदार आणि दिमागदार अशी सुरुवात आज संध्याकाळच्या सत्रापासून या स्पर्धेची झालेली आपल्याला बघायला मिळते. सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 नवीन संघ या गटातून मात्र खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. खुल्या गटातील 32 संघांपैकी आता मात्र 7 आणि 8 क्रमांकाचे 2 संघ म्हणजे एका बाजूला आई स्वराज्य गावदेवी आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर लक्ष्मी साई सिद्धी. चला सलामीवीर जोडी लवकरात लवकर पाठवून द्या आणि आपला राखीव खेळाडू दोन्ही टीमला विनंती आहे आपला एक एक एक्स्ट्रा प्लेअर आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. प्रेक्षकांची गर्दी काही मात्र कमी होत नाहीये. अगदी संध्याकाळच्या सत्रापासून पहिल्या मॅच पासून जी काही सुरुवात आज झालेली आपण बघतोय ती खऱ्या अर्थानं या प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच इतकी गर्दी आज आपल्याला बघायला मिळते. या प्रेक्षकांनी मात्र या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलंय आणि अगदी डोक्यावर उचलून धरलंय या सर्व प्रेक्षकांनी या स्पर्धेला. त्यामुळेच या स्पर्धेला एक वेगळी उंची गाठता आली आहे, एक वेगळी प्रसिद्धी मिळाली आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांची आवडती हक्काची आणि मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे गेली कित्येक वर्ष पाहिलं जात आहे. जवळपास गेले 4-5 वर्ष झाले मला या स्पर्धेशी जुळलोय आणि माझे सहकारी समालोचक सागर मोरे मला वाटतं जवळपास 7 ते 8 वर्षापासून आणि चंद्रकांत शेट्टे सर जवळपास 11 वर्षापासून या स्पर्धेशी जुळले गेलेत ॲज अ कॉमेंटेटर म्हणून, ॲज अ समालोचक म्हणून. आणि नक्कीच आमच्यासाठी सुद्धा तितकीच प्रतिष्ठेची ही स्पर्धा राहिली आहे. तर नक्कीच पुन्हा एकदा मात्र आयोजकांचे धन्यवाद आणि प्रेक्षकांचं जे मन भरून प्रेम मिळालं या स्पर्धेमधून त्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. चला दोन्ही टीम आपला एक एक राखीव खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. लक्ष्मी साई सिद्धी आणि त्यांच्या विरोधात आई स्वराज्य गावदेवी. सेकंड लास्ट मॅच असेल आजच्या रात्रीतली. लक्ष्मी साई सिद्धी या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. दुसऱ्या बाजूने आई स्वराज्य गावदेवी संघाला निमंत्रित केलं जात आहे फलंदाजीसाठी. सलामीवीर जोडी आरंभी आणि प्रारंभी फलंदाज मैदानावरती आहेत. एका बाजूला प्रवीण आणि त्यांच्यासोबत संजय पाटील. स्ट्राईक वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रवीण आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला संजय पाटील. बॉलिंग मार्क वरती वैयक्तिक पहिलं आरंभी आणि प्रारंभी षटक संघासाठीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी अभिजित सज्ज झालाय. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड 6 टू गो. पहिल्या चेंडूसाठी प्रवीण ऑन स्ट्राईक.
अभिजीतचा पहिलाच बॉल यावेळेला कव्हर क्षेत्राकडे जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन होताना बघायला मिळतंय आणि एकेरी धावेने वैयक्तिक सांघिक धावांचं खातं इथे यावेळेला प्रवीणने उघडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. इरादे स्पष्ट आहेत या दोन्ही टीमचे. आम्ही सुद्धा आज ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलोय. बराच लांबचा प्रवास करून अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सर्व खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील. कोणी कल्याणवरून आले, कोणी डोंबिवलीवरून आले, कोणी उरणवरून आले, कोणी चेंबूरवरून आलंय, कोणी घाटकोपरवरून आलंय, कोणी अंधेरीवरून आलंय. मगाशी आपण एक टीम पाहिली आहे. कोणी रायगडवरून आलंय. रत्नागिरीवरून खेळाडू या स्पर्धेमध्ये येत असतात. कोकणातून सिंधुदुर्गातून सुद्धा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येत असतात. आवड आहे ही महाराष्ट्राची. हा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा खेळ आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला मोठा धक्का. संजय पाटील बॅक टू दी डगआउट. पहिला विकेट गमावला जातोय आई स्वराज्य गावदेवी टीम कडून. संजय पाटील बॅक टू दी पवेलियन. ओव्हरपिच चेंडू होता. सरळ बॅटने मात्र सजवायचा प्रयत्न केला हा फटका, परंतु तो फटका फसलाय आणि संजय पाटील तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. एक गडी बाद, एक विकेट फक्त एका धावेवरती. हा पहिला विकेट गमावलाय. नवीन बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सागर पावशे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील हे सर्व रत्न आपण बघताय. या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील तारे सितारे आपण बघताय. सागर पावशे उर्फ चिट्टू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एक सागर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, अर्थात अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा आवाज या मुंबईतील एक नामवंत असे अभ्यासू अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील समालोचक सागर मोरे आणि मैदानाच्या आतमध्ये सागर पावशे. चिट्टू आपण बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालेला बघताय. अभिजितचा पुढचा बॉल. एक क्वालिटी क्रिकेट तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला वडाळ्याला यावं लागेल. या सहकार नगरमध्ये तुम्हाला यावं लागेल. वाय चषकामध्ये तुम्हाला यावं लागेल. तर तुम्हाला या ठिकाणी आपल्या खुल्या डोळ्याने मात्र हे ऑल इज वेल आयोजन पाहायला मिळू शकतं. या वेळेला मात्र बचावात्मक अंदाज पाहायला मिळतोय. बॉलला रीड करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाची ओळख पटवून घेतली ते चिट्टूने मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर. एक वेगळी बॅट आहे, वेगळ्या रंगाची बॅट आहे आणि वेगळ्या रंगाच्या बॅटमधून काहीतरी वेगळं पाहायला मिळेल की काय आज हे पाहायचंय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील सर्वच खेळाडूंना पडलेले गोड स्वप्न म्हणजे वाय चषक आणि त्याचं हे 15वं पर्व आपण बघतोय. या वेळेला मात्र जबरदस्त स्क्वेअर कट आणि धावा मिळतील पट पट फटाफट. 4 धावा. चिट्टूने मात्र पहिला बॉलला रीड केलं, गोलंदाजाची ओळख पटवून घेतली, स्वतःला कुठेतरी सेट केलं, नजर बसवली चेंडूवरती आणि त्यानंतर धमाकेदार बॅटिंग आणि आता मात्र आक्रमकतेने सुरुवात करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ आहे. फिल्डर मात्र जवळपास सर्व आत आहेत. या वेळेला मात्र गॅपमध्ये ढकलायचा प्रयत्न होता चेंडूला. अगदी बॉलरच्या बाजूला दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर 2-2 बॉडीगार्ड उभे केले गेलेत. या मैदानाची एक वेगळी भौगोलिक परिस्थिती आहे. आयताकृती मैदान आहे आणि बाउंड्री लाईनवर या ओव्हरमध्ये तरी फक्त 2च खेळाडू आहेत. त्यामध्ये एक खेळाडू आपल्याला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवर बघायला मिळतोय, तर दुसरा खेळाडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतोय. बाकी इतर सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत, त्यांना मात्र भेदायचंय तर तुम्हाला चौकार मिळवता येऊ शकेल. पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल या वेळेला गॅपमध्ये चेंडू निघून जातोय. जमिनीला मात्र गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट चेंडू जाईल सीमा पार. रन मिळतील 4 आणि आलाय हा खणखणीत वाय चषक चौकार. सन्मान दिला. चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवा, हे क्रिकेटचं सूत्र आहे. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा, ज्यामध्ये 8 धावा चिट्टूच्या खात्यामध्ये आहेत, तर फक्त 1 धाव जी आली आहे ती दुसरी बॅटिंगच्या माध्यमातून प्रवीणच्या बॅटमधून आली आहे. थोडीशी चर्चा, थोडासा विचार विनिमय चालू आहे, परंतु निर्धारित वेळेचं बंधन असणार आहे. निर्धारित वेळेत तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे. फर्स्ट इनिंग आपण बघताय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 9 धावा. लक्ष्मी साई सिद्धी विरुद्ध आई स्वराज्य गावदेवी या दोन टीम मध्ये चालू झालेला आजच्या रात्रीतला हा शेवट अखेरीचा सामना. अगदी आपण जर पाहिलं तर सेकंड लास्ट मॅच आहे. पहिल्या गटातून आपण जसं पाहिलं अधिरा सत्यविनायक कामोठे या संघाने मात्र पुढील फेरीत प्रवेश निश्चित केलाय
आणि आजच्या रात्रीतील मात्र दुसऱ्या गटाचा खेळ इथे सुरू झालेला आहे. ब गटातून आपण बघतोय की ही दुसरी मॅच चालू आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये एक मोठा विजय आज विहान 8 मुकेश रॉयल या टीमने आपल्या नावावरती नोंदवलाय. असंच मात्र 5 दिवस हे आयोजन चालणार आहे. असंच मात्र या क्रिकेटचा मनमुराद आनंद सर्व प्रेक्षकांना येत्या 5 दिवसांमध्ये लुटता येणार आहे. त्यातली पहिली रात्र तरी या ठिकाणी आता जवळपास समाप्तीच्या दिशेला चाललेली आहे, समारोपाच्या दिशेला चाललेली आहे. परंतु उद्या दुपारी बरोबर 3 वाजता पुन्हा एकदा सामन्यांना सुरुवात होणार आहे. 32 खुल्या गटातील संघ, व्यावसायिक गटातील संघ, 12-40 वर्षावरील लेजेंड्स खेळाडूंचे संघ आणि 12 महिलांचे संघ. यंदाच्या पर्वात महिलांच्याही संघांच्या संख्येमध्ये मात्र वाढ झालेली बघायला मिळते. आणि वर्षोनुवर्ष ही स्पर्धा जसजशी नवीन पर्वामध्ये पोहोचते आहे तशी मात्र या स्पर्धेची प्रगती होते, या स्पर्धेचा विकास होतोय. या स्पर्धेमध्ये मात्र एक पदोन्नती पाहायला मिळते. एकंदरीत एक क्वालिटी क्रिकेट आपण पाहतोय. वाय चषक 2025 आज पहिल्या रात्रीतून सामना क्रमांक 5. यावेळेला हलक्यात बॉटम हँडचा वापर आणि नंतर सरळ बॉल खेळाडूच्या हातामध्ये आणि इथे मात्र हा मोठा विकेट आलाय. प्रवीण बॅक टू दी डगआउट आहे. दुसरा धक्का लागतोय तो यावेळेला आई स्वराज्य गावदेवी टीमला. जबरदस्त कॅच पकडली जाते. अगदी बॅटच्या स्टिकर जवळ बॉल लागला आणि सरळ मिड ऑन फिल्डरच्या हातामध्ये अगदी त्या चेंडूला उराशी बाळगले ते खेळाडूने. अंकुर होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. चांगला झेल आणि विकेटचं पतन. प्रेक्षकांची गर्दी काही कमी व्हायला मागत नाहीये. प्रेक्षक मात्र जसजशी रात्र पुढे सरकत चालली आहे तसतशी मात्र गर्दी अजून वाढवते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आमचे सहप्रायोजक कोलिको एंटरप्राइजेस, सुधांशू स्पोर्ट्स, गेट्सबी, त्याचबरोबर प्रोलिंग स्पोर्ट्स वरती ही स्पर्धा तुम्ही पाहताय. विशेष धन्यवाद आहेत करण डेकोरेटर्सचे. अतिशय सुंदर रुपडे या मैदानाला प्राप्त करून दिले करण डेकोरेटर्सच्या वतीने. सर्व बाजूला बॅनर्स आपण पाहताय. त्या बॅनर बद्दलही चर्चा होईल. यावेळेला मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा मात्र सरळ जातोय मिड ऑफ फिल्डरच्या हाताच्या दिशेने. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर बनवलंय कुठेतरी, मानसिक संतुलन फलंदाजांचं बिघडवलंय असं म्हणावं लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करतोय भावेश. यावेळेला चांगला स्वीप पाहायला मिळतोय. अगदी टॉप ऑफ द बॉल जाऊन आडव्या बॅटने चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत एक सिंगल घेतली आहे भावेशच्या चेंडूवरती. चिठ्ठूला मात्र मोठ्या प्रमाणात स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे कारण चिठ्ठूच्या बॅटमधून आतापर्यंत चांगले फटके आलेत. एक स्क्वेअर कट पाहिला, त्यानंतर बॉटम हँडचा वापर करत खोदून काढलेला एक चौकार कॉर्नरला आपण पाहिला. आणि सध्या भावेशच्या गोलंदाजीवरती चिट्टू कशी बॅटिंग करेल हे आपल्याला पाहायचंय. सागर पावशे उर्फ चिठ्ठू. यावेळेला संयमी खेळ, वेगवान चेंडू होता, बॅकफुटवर थांबले, वाट पाहिली आणि चिप केलं चेंडूला. एका सिंगल साठीचा प्रयत्न सागरच्या बॅटमधून होतोय. क्षेत्ररक्षकांची मात्र पळापळ सुरू आहे कारण रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन ज्या वेळेला मैदानावरती असतं ना त्यावेळेला खेळाडूंना मात्र बरीच धावपळ करावी लागते. ती धावपळ या वेळेला बघायला मिळते कारण मैदानामध्ये सध्या आपण पाहतोय दुसऱ्या बाजूने बॅटिंगसाठी तो मैदानामध्ये आला होता. अन्नू लेफ्ट हँडेड बॅटर आहे. अन्नू भोईर यावेळेला कट करायचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतोय, बॉल विकेट किपरलाही बीट करतोय आणि डिक्लरच्या दिशेने जात होता परंतु पडद्याला लागून आत आला. 1 रन तोपर्यंत अन्नू भोईरच्या बॅटमधून आली आहे. हे क्रिकेट आहे, हा अनिश्चिततेचा खेळ आहे. याच्यामध्ये कधी काय घडेल हे सांगणं कठीण आहे. क्षणात तिकडे तर क्षणात तिकडे असा हा खेळ राहिलाय नेहमी. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. जसं मगाशी आपण एका सामन्यामध्ये पाहिलंय, सुरुवातीला चांगल्या धावा आल्या त्यानंतर मात्र बॅक टू बॅक विकेट्स आणि यावेळेला टॅप केलेला बॉल सरळ मात्र फिल्डरच्या हातामध्ये जातोय. चांगली कॉलिंग पाहायला मिळते. आपसी ताळमेळ जो आहे या दोन फलंदाजांमधला तो खूप जबरदस्त पाहायला मिळाला. यावेळेला हँड अँड कोऑर्डिनेशन सोबत मात्र एकमेकांना थांबवलं, रन घेण्यापासून मनाई केली, नकार दिला आणि डॉट बॉलने ओव्हर नंबर 2चा खेळ संपतोय. विकेट गमावले 2, 6च्या सरासरीने 12 धावा जमवल्यात आतापर्यंत आई स्वराज्य गावदेवी या टीमने. समोर आपण बॅनर पाहताय, अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आशीर्वादाने मात्र या स्पर्धेला गेली 15 वर्ष आज पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचाही आशीर्वाद या स्पर्धेच्या पाठीशी आहे.
महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि सध्या अतिशय चर्चेत असणारे व्यक्तिमत्व अर्थात एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या समवेत सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, सन्माननीय खासदार राहुलजी शेवाळे साहेब, या सर्वांचे बॅनर आपण बघू शकता मैदानावरती. इकडे आपण बॅनर बघताय तो कालिदास कोळंबकर साहेबांचा, बॅनर आपण बघताय तो संदीपजी कवळे सरांचा. आणि फक्त 12 धावा या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर चर्चेचा विषय राहिलाय. 2 चौकार येऊनही 12 चेंडूनंतर मात्र धावसंख्या फक्त 12 वरती आहे आणि वाजलेत आता 12:15. परंतु काही गर्दी कमी होत नाहीये, गर्दी वाढतच चालली आहे. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न, फसवा चेंडू हाताळला जातोय अंकुरच्या माध्यमातून, होईल विकेटचं पतन. तिसरा हादरा लागतोय तो यावेळेला आई स्वराज्य गावदेवी टीमला. आणि हीच खासियत आहे या क्रिकेट खेळाची, अनिश्चिततेचा खेळ याला का म्हटलं जातं तर 2 चौकार आले त्यावेळेला असं वाटलं होतं की 2 ओव्हर नंतर कमीत कमी 20-25 धावा तरी स्कोरबोर्डवर बघायला मिळतील. परंतु त्यावेळेला मात्र दुसऱ्या बाजूने सागर पावशे सारख्या फलंदाजाला आपण बराच वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं. बरीचशी स्ट्राईक मिळाली ती मात्र अन्नूला, परंतु अन्नू काही खास धावा बनवू शकला नाहीये. आउट होऊन माघारी परततोय सध्या मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रवी आलेत बॅटिंगला. वेगवेगळ्या रंगाचे टी शर्ट्स आपण प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती बघताय. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य राहिले की या स्पर्धेच्या विजेत्याला फक्त ट्रॉफी दिली जाते, उपविजेत्याला कोणतीही ट्रॉफी नाहीये. रोख रकमेचं बक्षीस आहे परंतु त्या उपविजेत्या संघाला कधीही ट्रॉफी दिली गेलेली नाहीये. तर तुम्हाला जर ही मानाची ट्रॉफी हवी असेल तर या स्पर्धेचा विजेता तुम्हाला बनावं लागेल. आणि या स्पर्धेमध्ये बाईज लेग बाईज स्वरूपातल्या धावा तुम्हाला मिळत नाहीत. या स्पर्धेमध्ये जे काही तुम्हाला करायचंय ते तुमच्या बॅटने करायचंय, ते तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला जमवायचंय. दरम्यान हा व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा रनने सुरुवात. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. या अगोदर विकेट मिळवली परंतु त्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं की आत्मविश्वास उंचावेल, कॉन्फिडन्स लेवल थोडीशी वाढेल या गोलंदाजाची, परंतु तसं नाहीये. 2 सलगचे एक्स्ट्रा रन त्याने खर्च केलेत. धावसंख्येचा आकडा सध्या जर पाहिलं तर 14 वरती. एक विकेट आणि त्यानंतर मात्र 2 व्हाईट बॉल. थोडीशी चर्चा आता फलंदाजांमध्येही सुरू राहील कारण धावा जमवायच्या प्रयत्नामध्ये धावांचा एक मोठा डोंगर उभारायचा आहे. चिट्टू मात्र त्या ठिकाणी अनुभवी खेळाडू आहे आणि त्यांच्यासोबत रवी नुकताच मैदानावर आलाय, सेट झालेला नाही अजून, त्यामुळे त्याला कुठेतरी कानमंत्र दिलाय तो सागर पावशेने म्हणजे चिट्टूने. साइड ऑफ ऍक्शन. या वेळेला राऊंड विकेटचा अँगल, आतल्या बाजूला मात्र बॉलला वळवत सरळ सोपावलंय ते विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल येतोय, कमबॅक होतोय, पुनरागमन होतंय ते मात्र आता गोलंदाज अंकुरचं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला बॅटची आतली कडा घेत बॉल पाठीमागे गेलाय जरूर, परंतु यावेळेला चिट्टू धाव घेण्याच्या कोणत्याही प्रयत्नामध्ये दिसले नव्हते. परंतु जसा ओव्हरथ्रो झाला तसं मात्र येस येस नो नो शेवटच्या क्षणाला केली हो हो आणि घेतली मात्र एक धाव. या स्पर्धेचे नियम थोडेसे वेगळे आहेत. पंच मात्र त्याबाबत थोडीशी चर्चा करतायत, थोडासा विचार विनिमय तिकडे पंचांकडे चालू आहे. कल्पेश आहे, उदय सर आहेत, अजित निकम सर आहेत, नावाजलेले पंच आहेत या स्पर्धेमध्ये आणि अनुभवी पंच आहेत. हा डॉट बॉल असणार आहे, रन मिळणार नाहीये या वेळेला. 3 चेंडू 3 धावा 1 विकेट आतापर्यंत अंकुरच्या नावावर. आणि यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलाय फटका. मागच्या बॉलवर जर तुम्ही मला 1 रन देऊ शकत नसाल तर या बॉलवर मी 4 धावा मिळवू शकतो आपल्या टीमसाठी, हे आज दाखवून दिलं रवीने. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय, रॉकेट शॉट 4 धावांसाठी. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते येते आता 18 या धावसंख्येवर.
जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. असेच स्ट्रोकची गरज आहे सध्या आई स्वराज्य गावदेवी टीमला. पुन्हा एकदा हवेत फटका आहे, गॅप मध्ये जाईल का, खेळाडू पोचलाय आणि एकच रन मिळेल. चांगला प्रयत्न तिकडे आणि रवीच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे चौकारानंतर. क्रिकेट सेन्सिबल पद्धतीने सुद्धा तुम्हाला खेळावं लागतं. प्रत्येक वेळेला आक्रमक होऊन चालत नाही. विकेट वाचवून तुम्हाला या अंडरआर्म मध्ये क्रिकेट खेळावं लागेल. दरम्यान सागर पावशे, चिट्टू स्ट्राईक वरती आहे. शेवट आणि या शेवटच्या बॉलवरती बघूया काय घडतंय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मात्र थोडीशी जास्त वळण घेताना दिसला, जास्त फिरकी तिकडे मिळाली बॉलला. टप्पा पडल्यानंतर डाऊन द लेग साइड अगदी लेग स्टिकच्या खूपच बाहेर निघाला. त्यामुळे पंचांनी आपले दोन्ही हात केले जमिनीला समांतर आणि धावा मिळाल्या त्या अवांतर. 20 वर 3 आई स्वराज्य गावदेवी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल होता. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळेल सागरला आणि अशा पद्धतीने ओव्हर नंबर 3 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. एक मोठी ओव्हर आली आहे तसं बघायला गेलं तर, कारण 3 वाईड बॉल, 1 चौकार आणि 2 सिंगल सोबत 1 विकेट आणि 2 डॉट बॉल, म्हणजे एकंदरीत जवळपास 9 चेंडू या ओव्हरमध्ये हाताळले गेले ते गोलंदाज अंकुरकडून. धाव संख्या जर आपण पाहिली तर 3 ओव्हर नंतर 7च्या सरासरीनं 21 3 गड्यांच्या मोबदल्यात. मुंबईचं क्रिकेट आहे हे खडूस क्रिकेट आहे, झटपट क्रिकेट आहे. छोट्याशा आकाराचं मैदान जरी असलं तरी मुंबईकरांचं मन मोठं आहे आणि मुंबईकरांना खरं तर ऍडजस्टमेंट करायला शिकवावं लागत नाही. हे बऱ्याचदा आम्ही सांगितलं अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धांमधून. कोणत्याही परिस्थितीत मुंबईकर क्रिकेट खेळू शकतात. मग ते बिल्डिंगचं टॅरेस असू दे, बिल्डिंगची गॅलरी असू दे, बिल्डिंगचं कंपाऊंड असू दे, रस्त्यावरती असू दे, मैदानावरती असू दे, मग ते मैदान छोट्या आकाराचं असू दे किंवा मोठ्या आकाराचं असू दे, सकाळ असू दे, दुपार असू दे, संध्याकाळ असू दे, रात्र असू दे. मुंबईमध्ये क्रिकेट हे 24 तास खेळलं जातं, 12 महिने खेळलं जातं, 3 सीझन मध्ये खेळलं जातं. या वेळेला पॉवर प्लेचा स्वीकार केलाय आणि पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करण्यासाठी अभिजित आले आहेत. उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, मुंबईमध्ये 3 सीझन मध्ये क्रिकेट खेळलं जातं. उन्हाळ्यामध्ये अगदी स्लीवलेस वर क्रिकेट खेळलं जातं, घाम गाळत क्रिकेट खेळलं जातं. हिवाळ्यामध्ये झिपर घालून, हुडी घालून, जॅकेट घालून क्रिकेट खेळलं जातं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये शॉर्ट्सवर क्रिकेट खेळलं जातं, ते रबर बॉलने खेळलं जातं. लेदर बॉल क्रिकेट मुंबईमध्ये खेळलं जातं. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा पावसाळ्यात कधी कधी थांबत नाही. कांगाली क्रिकेट आपण बघतो. अनेक प्रकार आहेत आणि मुंबईमध्ये ते सर्वच्या सर्व क्रिकेटचे प्रकार हे खेळले जातात. सध्या 21 वर 3 पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि त्याच अंडरआर्म क्रिकेट विश्वातील एक मानाची, हक्काची आणि आवडती स्पर्धा, प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये ज्या स्पर्धेची नेहमी एक आठवण असते आणि ते खेळणे स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं की ही स्पर्धा मला खेळायची आहे. तर ती स्पर्धा जर कुठली असेल तर ती स्पर्धा आहे वाय चषक 2025 आणि हे यंदाचं 15वं पर्व. अनेक युवा खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेत, अनेक लेजंड प्लेयर या खेळाडू स्पर्धेमध्ये दाखल झालेत, अनेक महिलांचे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा आपण घर बसल्या पाहू शकता. जवळपास 1,500 प्रेक्षक अजूनही मला वाटतं रात्रीचे 12:30-1 वाजून गेलेले आहेत आणि तरी सुद्धा 1,500 प्रेक्षक या स्पर्धेशी आज प्रोलिंग स्पोर्ट्स वरती अजूनही जुळलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. आणि इथे मात्र चिठ्ठूची विकेट आली आहे. सागर पावशेला मात्र माघारी परतावलं जात आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा विकेट, एक मोठा मासा गळाला लागलाय. धावसंख्येचा आकडा 21 वर असताना हा 4था धक्का आई स्वराज्य गावदेवी टीमला. अनेक स्पर्धा आपण सध्याच्या सीझन मध्ये बघतोय. नुकतीच सिद्धी पॅकरची स्पर्धा पार पडली, मेलविन ट्रॉफी झाली आहे, त्यानंतर आता आपला वाय चषक आपण बघताय आणि अनेक सीझन मध्ये येणाऱ्या स्पर्धा ज्या आहेत त्या खेळण्यासाठी मात्र आता हे प्रत्येक खेळाडू सज्ज आहेत. आणि हा बराच प्रवास करून मात्र हे सर्व खेळाडू या ठिकाणी मात्र येत असतात. कोणी बाईकने येतं, कोणी 4 व्हीलरने येतं, कोणी ट्रेनने येतं, कोणी आपली प्रायव्हेट टॅक्सी बुक करून येतं. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मला वाय चषक खेळायचं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. कोणी आपल्या कॉलेजला सुट्टी टाकतं, कोणी आपल्या ऑफिसमधून खोटं सांगून इथे क्रिकेट खेळायला येतं.
कोणी हाफ डे वरून कामावरून सुटल्यानंतर ऑफिसवरून डायरेक्ट मैदानावरती येतं. काही काही खेळाडू तर अगदी हद्दपार करतात. काही खेळाडू आम्ही असे सुद्धा पाहिलेत की एखाद्या दिवशी त्यांचा साखरपुडा आहे, त्यांचं लग्न आहे, परंतु त्यातून वेळ काढून सुद्धा ते क्रिकेट खेळायला येत असतात. असंही बऱ्याचदा घडलेलं आहे. हे क्रिकेटचं वेड आहे आणि मुंबईकरांना क्रिकेटच्या वेडापोटी कधी आपण कुठे जाताना बघू नये हे सांगणं कठीण आहे. सध्या भारतीय महिला संघ सुद्धा चांगली कामगिरी करताना आपण या सीझन मध्ये पाहिला. नुकताच भारतीय महिला संघाने सुद्धा विश्वचषक जिंकलाय. त्यामुळे महिला सुद्धा यावर्षी मला वाटतं एका वेगळ्या ताकदीने या स्पर्धेमध्ये उतरतील. महिलांचेही सामने बघायची संधी आहे तुम्हाला या स्पर्धेमध्ये. गतवर्षी आम्हाला अजूनही आठवत आहे की महिलांच्या सामन्यांमध्ये तीच तोडीस तोड टक्कर पाहायला मिळाली होती जी पुरुषांच्या गटांमध्ये आपण पाहिली होती, जी ओव्हर 40 मध्ये आपण पाहिली होती. लेजंड प्लेअर सुद्धा काही कमी नाही आहेत. आज वयाची 40 ओलांडून गेली असली तरी आज त्याच जोशाने त्याच उत्साहाने आज ही स्पर्धा खेळत असतात. कारण ही त्यांची आवडती स्पर्धा आहे, ही त्यांची हक्काची स्पर्धा आहे आणि ही एक प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. अभिजित आलाय, डॉट बॉल हाता आलाय मागील चेंडूवर. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. सागर पावशेनंतर बॅटिंगसाठी मैदानावरती आलाय कृष्णा. स्वीप केलाय आणि या वेळेला जागा शोधली आहे आणि बॉलला त्याची जागा दाखवली आहे. या अगोदर वाट पाहिली आणि या वेळेला वाट लावली आहे. बॉलला पाठवलंय स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. कृष्णा आणि रवी मैदानाच्या आतमध्ये. सध्या मात्र स्ट्राईक वरती आपण बघतोय. कृष्णा पहिलाच बॉल त्याने खेळला, या अगोदर एक डॉट आला आणि त्यानंतर त्याने आपले इरादे स्पष्ट केले. पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॉल आणि बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन नाही घडवून आणता आलं कृष्णाला. मिडल ऑफ द बॅट नाही झाला हा बॉल, त्यामुळे विकेट किपर तिकडे अतिशय वेगाने तिकडे बॉलवर तुटून पडलाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि बॉलर सुद्धा बॉल टाकण्या अगोदर 2-3 वेळा बॉल आपटतोय. बॉल टाकण्या अगोदर विचार करतोय की याला कसा बॉल हाताळू, कोणत्या टप्प्यावरती बॉल टाकू, कोणत्या लाईन वरती बॉल टाकू. हा प्रयत्न आहे, हा विचार आहे त्या गोलंदाजाच्या डोक्यात सुद्धा. यावेळेला मात्र बॅटची आतली कडा आणि सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट असलेल्या फिल्डरच्या हातामध्ये हा बॉल. गोलंदाजाला अपेक्षितही नव्हतं. गोलंदाजही आश्चर्यचकित झालाय की हे काय झालं. आणि बॅटर आउट. खेळायचा होता कुठे आणि बॉल गेला कुठे. आणखीन एक विकेट आई स्वराज्य गावदेवी टीमने गमावलाय. कृष्णा बॅक टू दी डगआउट जातोय. आणि बॅटिंग साठी आता मात्र कॅप्टन आलेत साहिल. टॉस साठी आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा यावर्षी एका वेगळ्या ताकदीने ही स्पर्धा खेळणार आहोत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सध्या स्कोर जर आपण पाहिला तर 25 धावा आणि 5 विकेट गमावलेत. चौथी ओव्हर सध्या प्रगतीपथावर आहे. 5 षटकांचे सामने. स्ट्राईकवर साहिल आणि बॉलिंग मार्कवर अभिजित. पॉवर प्लेची ओव्हर आणि शेवटचा बॉल. स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न केला गेला होता आणि हा बॉल मात्र पाठीमागच्या बॅनरवर जाऊन आदळलाय. स्वीप करायचं होतं, खूप चांगलं पदल आली ते त्या ठिकाणी सादर केलं होतं साहिलने, पण हा बॉल मात्र काही बॅटच्या संपर्कात नाही आला आणि निर्धाव चेंडूने मात्र ओव्हर नंबर 4 ची सांगता झाली. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे ती 25 वर. 5 विकेट आतापर्यंत गमावलेत. एका बाजूला आपण बघताय लक्ष्मी साई सिद्धी आणि त्यांच्या विरोधात आई स्वराज्य गावदेवी. सामना क्रमांक 5 सध्याच्या रात्रीतला आपण मैदानावर चालू असलेला बघत आहात. यानंतर 2 विजेत्यांमधली शेवटची मॅच आजच्या रात्रीतली असणार आहे, त्यामुळे या अगोदरचा विजेता विहान 8 रॉयल मुकेश. आपण कुठेही जाऊ नका. जशी ही मॅच समाप्त होईल नेक्स्ट मॅचचा टॉस करून पुढील सामन्याला सुरुवात केली जाईल. उद्या दुपारी बरोबर 3 वाजता सामन्यांना सुरुवात होणार आहे. उद्याच्या दिवसातल्या सामन्यांकडे थोडंसं लक्ष आपण टाकणं गरजेचं आहे. जे संघ उद्या पहिली मॅच खेळणार आहेत त्यांना सुद्धा उद्या वेळेवर उपस्थित राहण्याची विनंती असेल.
आणि शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी मात्र आता बॉलिंग मार्कवरती आलाय सचिन. उद्याचा दिवस क गटातून सामना क्रमांक 7 असेल. खुल्या गटातला अष्टविनायक जयेश स्मृती विरुद्ध क्रिकेट स्टार घाटकोपर पॅकर्स. बरोबर दुपारी 3 वाजता आपल्याला या ठिकाणी सामना खेळवायचा आहे. त्यामुळे आपण जवळपास 2:15 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करायची आहे. 2:30 वाजता टॉस होईल आणि 3 वाजता बरोबर सामन्याला सुरुवात केली जाईल. म्हणजे उद्याच्या दिवसात पहिली मॅच जी आहे ती जयेश घरत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा संघ मैदानावर उतरणार आहे. तो म्हणजे अष्टविनायक जयेश स्मृती आणि त्यांच्या विरोधात असणार आहे क्रिकेट स्टार घाटकोपर पॅकर्स. तर दुसरा सामना असेल सामना क्रमांक 8 डिंगडॉंग वर्सेस देव माझा उमरखाडीचा राजा. उद्याच्या गटातील पहिले 2 सामने या ठिकाणी आपण जाहीर करतोय. या चारही संघांना वेळेत उपस्थित राहण्याची विनंती असेल. सध्या शेवटची ओव्हर आता सध्या आपण शिल्लक राहिलेली बघतोय. मैदानाच्या आतमध्ये थोडासा जास्त वेळ घेतला जातोय फिल्डिंग टीम कडून. वेळेचं भान राखा. निर्धारित वेळेत तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे. स्ट्राईक वरती सध्या रवी 5 चेंडूत 6 धावा आतापर्यंत रवीने बनवले आहेत. आणि हा पहिला चेंडू या वेळेला फुलटॉस मिळाला होता. चांगला फटका तिकडे सजवला गेला. एका वेळासाठी असं वाटलं की हा बॉल कॅच झाली आहे की काय, परंतु टॅप केला गेला होता. एक सिंगल मिळाली आहे सचिनच्या पहिल्या चेंडूवर आणि स्ट्राईकवर जातोय साहिल. पंधरावं पर्व वाय चषक मंगेश नारकर मित्रमंडळाचे हे दैदिप्यमान आयोजन अमेय अरुण घोले साहेबांची साथ या स्पर्धेला. आणि ह्या वेळेला सुद्धा तसंच काहीसं घडलं. पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेला असं वाटलं की मागील बॉलचा ऍक्शन रिप्ले बघतोय की काय, पण हा बॉल मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडला आणि आणखीन एका सिंगलची भर पडते धावफलकात. झटपट क्रिकेट आहे, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. वेळेचं बंधन आहे, छोट्या आकाराचं मैदान आहे आणि इथे मात्र पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. पंचांच्या भूमिकेत आपण बघताय सध्या स्टेट अंपायर म्हणून कल्पेश ठाकूर यांना. 28 धावा या व्हाईट बॉल नंतर. गोलंदाज तयार. यावेळेला चांगला चेंडू होता परंतु तोही मात्र कुठेतरी दिशाहीन आहे असं पंच आम्हाला कळवत आहेत. सलगचे 2 व्हाईट बॉल यावेळेला हाताळले गेले. मेगा स्क्रीनवर आपण बघताय फलंदाजाला अर्थात साहिलला, रवीला माफ करा, रवी आणि साहिलची जोडी आहे मैदानावर. चांगली पार्टनरशिप बिल्ड करायचा प्रयत्न मधल्या काळात आपण जर पाहिलं तर सागर पावशे आणि त्यांच्या सोबत असलेल्या फलंदाजांनी केला. परंतु पॉवर प्लेच्या पहिल्याच बॉलवरती मात्र सागर पावसे बाद झाले आणि या वेळेला फिल्डिंग चांगली आहे. 1च रन घेण्याची संधी मिळणार आहे. प्रूलिंग स्पोर्ट्स वरती या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण बघू शकता. अतिशय नीटनेटक्या पद्धतीनं जवळपास 3 वेगवेगळ्या अँगलने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघताय प्रूलिंग स्पोर्ट्सवर. चांगलं कॅमेरा वर्क आणि या वेळेला मोठा विकेट. चुकीचा फटका खेळला गेलाय आणि बॉक्स आउट पद्धतीने मात्र फलंदाज बाद. साहिल बॅक टू दी पॅव्हिलियन. तंबूच्या आसऱ्याला जाईल साहिल. अगदी जागेवरून बॉलिंग केली आणि इथे मात्र साहिलच्या हातातून बॅट एका हातातून निसटली आणि एका हातामध्ये त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कंट्रोल राहिलं नाही आणि त्यामुळे बॉल मात्र सरळ समोरच्या दिशेला निघून गेला आणि बॅटिंगसाठी साहिल गेलाय आणि साई आलाय. साई पाल. उद्या गुरुवारचा दिवस आहे. बरोबर दुपारी 3 वाजता स्पर्धा चालू होणार आहे. याची आपण सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. वेळेत आपण उपस्थित राहा. वेळेचं आपलं पालन करायचंय. 2 बॉल बाकी आहेत. 30 धावा 6 गडी बाद. पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळलेला फटका यावेळेला कव्हर्सला. फिल्डर आहेत तिकडे. 1च धाव घेण्याची संधी मिळाली साईला. आता शेवटचा बॉल बाकी आहे. बघूया शेवटच्या बॉलवर काय घडतंय. बऱ्याचदा आपण पाहिले मागील पर्वामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा पाहिलं की शेवटच्या बॉलवर चौकार ठोकले गेलेत. मगाशी सुद्धा शेवटच्या बॉलवर चौकार ठोकला गेला ज्या वेळेला
माझगाव टीमची मॅच चालू होती आणि हा वाईट बॉल आलाय. हे प्रेशर आहे शेवटच्या बॉलचं, कारण शेवटच्या बॉलवरती फलंदाज नेहमी हात खोलण्याचा प्रयत्न करतात. मग विकेट गेली तरी चालेल, परंतु एखादा चौकार ठोकूनच मी या ठिकाणी जाणार मैदानातून. यावेळेला शेवटचा बॉल स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न, स्विंग अँड मिस झालाय. डॉट बॉलने सांगता होईल पहिल्या इनिंगची आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावा बनलेत 32. 6 गड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष लक्ष्मी साई सिद्धी या टीम समोर असेल. प्रवीण, आपण बॅटिंग समरी पाहताय. प्रवीण आले, एकच रन त्यांना बनवता आली. संजय शून्यावरती आउट झाला. सागर 9 रन बनवले, चांगली बॅटिंग केली सागरने. अन्नू आले, अन्नूने 4 चेंडूत 2 धावा बनवल्या. रवी 8 चेंडूत 8 धावांवर नॉट आउट राहिला. कृष्णा 4 चेंडूत 4 धावा बनवल्या. साहिलने 3 बॉलमध्ये एकच रन बनवून तो बोल्ड आउट झाला आणि साई पाल शेवटला 1 बॉल 1 रन खेळत होता, नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिला. आणि अशा पद्धतीने या पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर 6 एक्स्ट्रा धावांसोबत 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 32 धावा जमवण्यामध्ये यशस्वी राहिली आहे टीम आई स्वराज्य गावदेवी. आणि हा सामना जिंकण्यासाठी लक्ष्मी साई सिद्धी टीमला गरज आहे ती 33 धावांची. 33 रन्स टू विन. प्रत्येक गटाच्या विजेत्याला दिली जाणार आहे. मग ओव्हर 40चा गट असेल, महिलांचा गट असेल आणि खुल्या गटाला, तिघांनाही प्रत्येक विजेत्याला फक्त ही ट्रॉफी असणार आहे. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. जो स्पर्धेचा विजेता ठरेल त्यालाच ट्रॉफी मिळेल. लाख मोलाची बक्षीस आहेत. आणि सध्या वी मिस यू जयेश घरतला मात्र भावपूर्ण आदरांजली नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. उद्या अष्टविनायक जयेश स्मृती या नावाने टीम सुद्धा मैदानावरती खेळताना उतरणार आहे. आणि आज आपण सुरुवातीला ज्या वेळेला स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडत होता त्यावेळेला आपण या लाडक्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली देऊन या ठिकाणी त्याला आठवणीतरी आणलं. तर नक्कीच वी मिस यू जयेश. तुझ्या अनेक आठवणी आज या क्रिकेट क्षेत्राशी जुळल्या गेल्यात, या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटशी जुळल्या गेल्यात, त्यामुळे तुझा विसर पडणं थोडंसं कठीण आहे. पुन्हा एकदा जयेशला भावपूर्ण आदरांजली वाहूया आणि जाऊया या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. 30 चेंडू आणि 33 धावा आता गरजेच्या असतील. लक्ष्मी साई सिद्धी बॅटिंगसाठी मात्र मैदानावरती सलामीची जोडी गणेश आणि अभिजित. डावखुरी आताचा फलंदाज स्ट्राईकवर आणि त्याच्या सोबत मात्र अभिजित नॉन स्ट्रायकिंग एंडला. साई पालच्या हातामध्ये पहिली ओव्हर सोपवली गेली आहे. बॅटिंग टीमचा एक्स्ट्रा प्लेअर अजून इथे नाहीये. गणेश स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला अभिजित. आलाय साई पाल पहिली ओव्हर घेऊन पहिला बॉल राईट आर्म राऊंड 6 टू गो. पहिला बॉल या वेळेला मिड ऑफच्या दिशेला चाललाय. येस नो शेवटला केली हो आणि डायरेक्ट हिट लागलाय. आता पंचांच्या निर्णयाची आम्हाला वाट पाहावी लागेल. विचार होणार आहे, विनिमय होणार आहे, चर्चा होणार आहे आणि टीव्ही अंपायर कडे हा निर्णय येणार आहे. पाहूया आता ह्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून आम्हाला ऑनफिल्ड पंचांना काय कळवता येते. पडताळणी होईल प्रोलिंग स्पोर्ट्सच्या या ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे. डायरेक्ट हिट लागला. सॉफ्ट डिसमिसल मला वाटतं त्या ठिकाणी पंचांकडून कळवलं गेलंय, परंतु टीव्ही अंपायर कडून आता याची काय पडताळणी करून निर्णय कळवला जातोय हे आम्हाला पाहायचंय. क्लोज कॉल होता, अगदी करीबी मामला होता. पहिलाच बॉल इनिंगचा. हृदयाचे ठोके आता मात्र धडधड होत आहेत. स्पेशली फलंदाज त्या ठिकाणी प्रेशर मध्ये आहेत की काय निर्णय येईल. वाट पाहतायत सध्या ऑनफिल्ड पंचांकडून काय निर्णय येतोय, टीव्ही अंपायर कडून काय निर्णय येतोय. डिसिजन पेंडिंग. चुरटी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र थोडीशी घाई केली आहे की काय.
थोडीशी वाट पाहावी लागेल. खूप क्लोज कॉल आहे. पंचांना निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागतोय, परंतु एक योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे, त्यामुळे आम्ही घाई करत नाहीये. प्रत्येक टीमसाठी आमचे पंच जे आहेत ते तटस्थ आहेत. पंच ही काळजी घेत आहेत की कोणताही पक्षपात होणार नाही. कोणत्याही संघावरती मात्र या ठिकाणी चुकीचा निर्णय देऊन आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारे नॉट आउट. चला, टीव्ही अंपायरचा निर्णय आला शेवटला नॉट आउट असा, त्यामुळे फलंदाज सुरक्षित आहे. अभिजित मात्र बऱ्याच वेळापासून त्या ठिकाणी आपल्या मुठी घट्ट आवळून उभा होता की काय निर्णय येतोय, एकही बॉल न खेळताच मी परत जातोय की काय, असा विचार त्याच्या मनामध्ये आला होता. रन कंप्लीट होते, धावांचं खातं उघडलं जाते आणि पाठलाग सुरू होतोय 33 धावांचा. साईपाल पिन ड्रॉप सायलेन्स आहे मैदानावर. यावेळेला सुंदर सुंदर आणि सुंदर स्क्वेअर कट पाहायला मिळेल. कॉपी बुक स्टाईलचा फटका, अगदी पुस्तकी फटका, आणि अभिजितच्या बॅटमधून या धावा आल्या 4. आलाय हा वाय चषक चौकार. ऑब्रेक करायचा प्रयत्न केला गेला, पॉइंटला फिल्डरही होते, परंतु त्या फिल्डरच्या 2 पायांच्या मधून अगदी जागा शोधून काढली, जशी एखाद्या सुईतून धागा शोधून काढावा. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीचा फटका, परंतु यावेळेला फिल्डिंग चांगली होती. आणखीन एक डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. 1-4-1 असं मात्र मागील 3 बॉलचं विश्लेषण आपण बघताय. 6 धावा 3 चेंडूमध्ये जमवलेत. पहिल्या षटकाचा खेळ आहे, 33चा पाठलाग. यावेळेला चांगला टॅप बघायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता. आणखीन एका सिंगलला सामोरं जावं लागतंय. आणखीन एक धाव खर्च करतोय साई. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेला बॅकफुटवर सरकून जागा बनवायचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. आणि हा आणखीन एक नो बॉल इथे आलाय. पंचांकडून नो बॉलचा इशाराही आलाय. स्ट्राइक रोटेट होईल, परंतु नोला प्लस रन नाहीयेत, एकच रन मिळेल. यावेळेला सरळ बॅटने फटका, सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा चेंडू जाईल. 5 चेंडू पूर्ण होतील आणि स्ट्राइक वरती सध्या गणेश पाटील आपण पाहतोय. डावकुरे हाताचे फलंदाज आहेत. तंत्रशुद्ध बॅटिंग केली आज. सुरुवातीला अभिजितने सुद्धा जो चौकार या ठिकाणी ठोकला, त्यावेळेला सुद्धा पुस्तकी फटका, अगदी टेक्निकली स्ट्रॉंग बॅटिंग त्यांनी दाखवली. आणि आता गणेश पाटील, आणि यावेळेला बॉल हवेत आणि सरळ जाऊन विसावेल तो क्षेत्ररक्षकाच्या कवेत. एकदा बॉल हवेतून उडाला सुद्धा, परंतु दुसऱ्या वेळेला चुकी नाही केली. मॅन फ्रॉम माहुलगाव गणेश पाटील बॅक टू दी डगआउट. आणखीन एक धक्का या शेवटच्या बॉलवर. शेवटचा बॉल अगदी एक गुड गुपित घेऊन आलाय आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर कधी चौकार लगावला जातो तर कधी विकेट येते, आणि या वेळेला मात्र ती विकेट आलेली आपण बघितली गणेश पाटीलची. माहुलचा हा खेळाडू मात्र आता तंबूच्या आसऱ्याला जाईल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. चोवीस चेंडू आणि 25 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. सोपं नाहीये. या मैदानावरती रन बॉल इक्वेशन सुद्धा असेल ना, तर ते सुद्धा पार पाडणं बऱ्याचदा कठीण जाताना पाहिलं आपण. मेहुल आलेत बॅटिंगला. गणेशची जागा घेण्यासाठी मेहुल, लक्ष्मी, साई, सिद्धी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आई स्वराज्य गावदेवी. सेकंड लास्ट मॅच आजच्या रात्रीतली आपण बघताय. आपल्या सर्वांची आवडती, हक्काची आणि मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, अर्थात आपला वाय कट्टा, आपला वाय चषक 2025. पहिली रात्र स्पर्धेची आणि प्रेक्षकांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद या पहिल्याच रात्रीमध्ये मिळालाय. मग रविवारी काय घडेल मैदानात, मला वाटतं रविवारी उभं राहायलाही जागा मिळणार नाही, इतकी गर्दी आपल्याला रविवारच्या दिवशी पाहायला मिळू शकते. पण प्रेक्षकांना सुद्धा एक सूचना वारंवार मी करतोय की आपण स्पर्धा बघायला जरूर या, परंतु आपापल्या 2 व्हीलर ज्या आहेत, आपापल्या गाड्या ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित पार्क करा.
आकाशचा पहिला बॉल, थोडासा अडथळा येतोय. पंचांकडे मात्र काहीतरी कुजबूज केली जाते तिकडे फलंदाज अभिजित कडून. राउंड द विकेट, 6 टू गो. पहिला बॉल हातातून अगदी बॉल असा निघाला की जसा एखाद्या बंदुकीतून गोळी निघावी. अतिशय वेगवान चेंडू होता. सरळ जातोय सागर पावशेच्या हातामध्ये. चिट्टू त्या ठिकाणी यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. सर्व खेळाडू मला वाटतं बरेच वर्ष अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळतात. अगदी लहानापासून आपण हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळायला सुरुवात करतो, अंडरआर्म क्रिकेट खेळायला सुरुवात करतो. मग ते प्लॅस्टिक बॉलचं असो, रबर बॉलचं असो, टेनिस बॉलचं असो. यावेळेला जबरदस्त प्रहार आणि बॉल जाईल सीमारेषा पार 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 पार, चौकार. क्षेत्ररक्षकाला चकमा दिलाय, तयार नव्हते क्षेत्ररक्षक. आडव्या बॅटने मात्र या स्लॉक स्वीप सोबत आणखीन एक दिमागदार चौकार आलाय अभिजितच्या बॅटमधून. अभिला माहिती आहे की अभि नाही तो कभी नाही. या वर्षी नाही जिंकलो तर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केलाय. आता मात्र स्क्वेअर लेगचा फिल्डर डीपला पाठवलाय. लॉंग ऑनला आत बोलवून घेतलंय, कारण या मैदानावरती समोर खेळणं तितकं सोपं नाहीये. समोर खेळण्यात थोडीशी रिस्क आहे. यावेळेला बघा हलक्या हाताने पुश केलं चेंडूला. ऑलआउटची ऍडव्हर्टाईज जसं म्हणते की पुश करा आणि खुश राहा, तसंच या बॉलला हलक्या हाताने पुश केलं. एक धाव घेऊन खुश राहिले. एकेरी धावेसोबत धावसंख्या झाली 13, एक गडी बाद. 0-4-1. पहिल्या 3 बॉलचं विश्लेषण. 5 चेंडू आला, 5 धावा आल्या पहिल्या 3 चेंडू मध्ये. अभिजित चांगली बॅटिंग करतोय. अगदी स्वतःला त्याने सेट केलंय. 6 बॉल मध्ये 10 त्यांनी आतापर्यंत आपल्या टीमसाठी बनवले. टीमची धावसंख्या 13 असताना 10 धावा फक्त अभिजितच्या बॅटमधून आलेत. स्ट्राइक वरती येतोय नवीन बॅटर मेहुल. आकाशचा चौथा बॉल. आक्रमक फिल्डिंग सजवली या बॉलसाठी. एक शॉट मिडविकेट, एक शॉट कव्हर. पॉइंटला फिल्डर, त्याच्याकडून मात्र होते मिस्टेक. फंबल होत आहेत, मिसफिल्ड होत आहे आणि डिक्लेअर मध्ये बॉल चाललाय. आणखीन एका धावेची भर पडेल. धावफलकात वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते. 1.4 चेंडू नंतर 1 गडी बाद, 14 धावा. अमेय अरुण घोले साहेबांचे हे भव्य आयोजन आपण बघताय. मंगेश नारकर मित्रमंडळाचे हे भव्य आयोजन आपण बघताय. हळूहळू मात्र आता लक्ष्मी साई सिद्धी सुद्धा विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसते. जास्त काही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये. सिंगल डबल घेतले जात आहेत. आदल्या मधल्या वेळेत बॉलर कडून सुद्धा हेल्प होते, थोडीशी मदत मिळते एक्स्ट्रा रनने. त्यामुळे कोणतीही रिस्क घेत नाहीयेत, कोणतीही मोठी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज दिसत नाहीयेत. चान्स मिळेल त्या वेळेला मोठा फटका खेळायचा हे ठरवलंय. कट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय. आणखीन एका धावेची भर पडेल. आणखीन एक सिंगल ऍड होते स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल शिल्लक. सोळा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका येतोय. चांगली फिल्डिंग. फिल्डिंग मध्ये थोडासा गडबड आपण करून चालणार नाहीये, हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. कारण मोठी धावसंख्या आपण नाही बनवली आहे, तर फिल्डिंग मध्येही चांगलं कंट्रोल ठेवावं लागेल. चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे, तितक्याच चांगल्या गोलंदाजीची गरज आहे.
आणि सध्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिलात तर स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात 17 आणि उर्वरित 18 चेंडूंमध्ये अजून 16 धावांची आवश्यकता आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि उर्वरित 18 चेंडूंमध्ये अजून 16 बनवायचे आहेत. 12:53 म्हणजे जवळपास 1 वाजलाय तरी सुद्धा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला मैदानावरती या पहिल्या रात्रीत बघायला मिळते. याच्यावरून आपल्याला कळत असेल की या स्पर्धेची आवड किती आहे, या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे, या स्पर्धेची लोकप्रियता किती आहे. प्रत्येकाला हवा हवा असणारा हा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा खेळ आणि त्यातल्या त्यात वाय चषकाचं आयोजन म्हणजे दुधात साखर असल्यासारखं झालं की अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आहे आणि त्यातल्या त्यात वाय चषक आहे. कृष्णा पहिला चेंडू कृष्णा उपाध्यायचा, व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. आर एम रेनबो सारखा संघ याच वडाळा परिसरातून बिलॉंग करतो. त्यांनी सुद्धा या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वावरती कित्येक वर्ष अधिराज्य गाजवलं. या वेळेला बॅटची आतली कडा घेतोय, डिक्लरच्या दिशेने बॉल जातोय की काय, परंतु नाही, बॉल मैदानात आलाय. त्यामुळे धावून धावा तुम्हाला घ्यायच्या आहेत. थोड्याशा वेगळ्या नियम आणि अटींनी सजलेली ही स्पर्धा आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं की प्रत्येक मैदानावरचे नियम वेगळे असतात, प्रत्येक स्पर्धेच्या अटी वेगळ्या असतात. काही ठिकाणी षटकारही असतात, काही ठिकाणी फक्त चौकारांवर तुम्हाला समाधानी राहावं लागतं, काही ठिकाणी मात्र डिक्लेअर झोनचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. काही ठिकाणी सर्कल ग्राउंड असतात. सर्कल क्रिकेट ही खेळण्याची एक वेगळी मजा आहे. पण हे सी टाईपचं क्रिकेट खेळणं प्रत्येकाला सोपं नाहीये. प्रत्येकाला या ठिकाणी हे खेळता येत नाही. या वेळेला स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न होता आणि त्यावर मात्र विकेट आली आहे. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय लक्ष्मी साई सिद्धी टीमला. मेहुल बॅक टू दी डगआउट. आणि बघा विकेट किपर कडूनही जास्त काही एफर्ट्स नाही लावले गेले. बॉल त्यांच्या हातातून सुटला आणि तो सरळ जाऊन यष्ट्यांवरती आदळला. त्यामुळे सागर पावशे सुद्धा तितका हवा तितका खुश नाहीये. थोडीशी नाराजी त्यांच्याही चेहऱ्यावरती बघायला मिळाले की माझं नशीब की तो बॉल यष्ट्यांवरती जाऊन लागला, नाहीतर जीवनदान मिळालं असतं मेहुलला. 19/2 8 चेंडूत 12 अभिजित मात्र अजूनही मैदानामध्ये आहे. आणि जोपर्यंत मला वाटतं अभिजित मैदानामध्ये आहे ना, तोपर्यंत या ठिकाणी लक्ष्मी साई सिद्धी टीमला चिंता करण्याचं कोणतंही कारण नाहीये. वाईड, सिंगल आणि विकेट. 2 बॉल पूर्ण, 19 धावा, 2 गडी बाद. नवीन फलंदाज लोकेश मैदानावर दाखल झालाय लक्ष्मी साई सिद्धी टीम कडून. कृष्णा उपाध्याय पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने कॅमेरामॅन एंड कडून. राईट आर्म राऊंड, 4 टू गो. आणि स्ट्राईकवर लोकेश. काय बॉल टाकलाय, काय चेंडू हाताळलाय. पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा अशी पिचिंग आणि तितकाच चांगला वेग या बॉल मध्ये. बीट होतोय लोकेश. डॉट बॉल येतोय कृष्णा उपाध्यायच्या बॉलिंग मध्ये. आणि या वेळेला फलंदाजाने पुढचा दरवाजा बंद केला. गोलंदाज कृष्णा उपाध्यायने मागच्या दाराने चोरी केली. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. काय बॉल हाताळलाय. पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहूया. टप्पा पडल्यानंतर असं वाटलं की बॉल बाहेर निघेल, परंतु हलकासा आतल्या बाजूला वळण घेणारा बॉल होता आणि त्याने मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. लेग स्टिक वर जाऊन आदळला आणि यष्ट्या डिसमेंटल केल्या. लाकूड तोड गोलंदाजी या वेळेला बघायला मिळते कृष्णा उपाध्यायची. विकेटचं पतन. एक अविश्वसनीय चेंडू, एक अतुलनीय गोलंदाजी. आता या मॅच वर मात्र गोलंदाजही पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत. आई स्वराज्य गावदेवी सुद्धा या ठिकाणी या मॅचला काही इतक्या सहजासहजी सोडणारी टीम नाहीये. प्रयत्न पूर्ण करतील.
दोन्ही टीम या ठिकाणी मात्र आता एकमेकांच्या संघावरती मात्र कुरघोड्या करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. 19 वर 3, 2 बॉल बाकी. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगतीपथावर आणि बॅटिंगसाठी शिरीष आलेत. कृष्णाचा 5वा चेंडू. आणि हा पण बॉल जो आहे तो खूप जवळून गेलाय, परंतु लेग साईडच्या बाहेर होता, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा पंच कल्पेश ठाकूर कळवतील. हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल कृष्णाला. क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा बदल केलाय. या वेळेला फुलर लेनचा चेंडू होता, तो जातोय लॉंग ऑफच्या दिशेला. फिल्डर तिकडे आहेत, परंतु हा बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आलाय आणि हा मोठा चौकार, हा महत्वाचा चौकार आणि या मॅच मध्ये आता ट्विस्ट आणणारा चौकार असू शकतो. कारण आतापर्यंत गोलंदाजांनी फलंदाजांवर चांगलं प्रेशर बनवलं होतं, त्या चौकाराने मात्र ते प्रेशर कुठेतरी आता रिलीज केलंय असं म्हणू शकतो आपण. वापसी होते, पुनरागमन होत आहे, कमबॅक होतोय या वेळेला लक्ष्मी साई सिद्धी टीमचा. 24 धावा. या बॉलवरती सुद्धा थ्रू दी कव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. एकच धाव मिळेल. एका धावेवर समाधानी राहावं लागेल. ओव्हरची समाप्ती होईल. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे आता 25 धावा आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. 33चा करायचा आहे पाठलाग. 12 चेंडूत 8 धावा अजून गरजेचे आहेत. कंपॅरिझन आपण बघतोय. पहिल्या इनिंग मध्ये आई स्वराज्य गावदेवी बॅटिंग करत असताना पहिल्या 3 ओव्हर दरम्यान 3 विकेट गमावले होते, 21 धावा जमवल्या होत्या. तर लक्ष्मी साई सिद्धी बॅटिंग करत असताना पहिल्या 3 ओव्हर दरम्यान 3च विकेट गमावलेत, पण धावा मात्र 4 अधिक बनवल्या, त्या म्हणजे 25. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मॅनहॅटन ग्राफ आपण पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन 1 विकेट होती. सेकंड इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये फर्स्ट इनिंग मध्ये 3 वर 1 विकेट, 3 धावा खर्च करून 1 विकेट. तर दुसऱ्या इनिंग मध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा. असं काहीच समीकरण आपण बघताय लक्ष्मी साई सिद्धी आणि आई स्वराज्य गावदेवी या टीमचं. वेळेचं बंधन आहे आणि या वेळेला पॉवर प्लेचा स्वीकार केलाय आणि पॉवर प्ले मध्ये बॉलिंग मार्क वरती सध्या आपण बघतोय गोलंदाजीसाठी आलाय अनिरुद्ध भोईर. अन्नू 3 व्हाईट बॉल 1 नो बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. 4 एक्स्ट्रा रन्स या इनिंग मधून आलेत. एक चौकार नुकताच मागील ओव्हर मध्ये आलेला आपण बघितला आणि तो या चौकारचा नक्कीच तो चौकार जो आहे तो या मॅच मध्ये एक ट्विस्ट होता. या मॅच मध्ये रंग ओतणारा, जीव ओतणारा चौकार. स्क्वेअर कटचा प्रयत्न, फिल्डर तिकडे पोचले जरूर. 1 रन घेतली जाते. एकूणचा पुरा फलंदाज शिरीष आणि त्यांच्यासोबत अभिजित अजूनही मैदानामध्ये आहेत. अभिजित कडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा आहेत टीमला, कारण अभिजितने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. 8 मध्ये 12 त्यांनी बनवलेत. एक तारणहार म्हणून आज मैदानावरती उभा ठाकलाय तो अभिजित. 26 फॉर 3. 3 गडी बाद 26 धावा. चुरस वाढते या मॅच मध्ये, रंगत वाढते या मॅच मध्ये. रात्रीची वेळ आहे परंतु खेळाडूंमधला प्रेक्षकांमधला उत्साह जराही कमी झालेला नाहीये आणि ही खासियत आहे या स्पर्धेची. जवळपास 1 वाजून गेलेला आहे. ओ आणि या वेळेला चुकीचा फटका खेळलाय आणि अभिजितची विकेट आली आहे. अगदी मोमेंटला ही विकेट आली आहे. बॉलरचाही कमबॅक होतोय. या अगोदर चौकार आला त्यावेळेला लक्ष्मी साई सिद्धी टीमने पुनरागमन केलं होतं, परंतु आता आई स्वराज्य गावदेवी टीम सुद्धा अभिजितच्या या विकेट नंतर कमबॅक करू शकते. 12 मध्ये 8 बनवायचे असताना ही विकेट आली आहे. आता बॅटिंगला मात्र कोण येणार? बॅटिंगसाठी मात्र आता ओमकार आलेत, ज्यांना वाव या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आज नावाप्रमाणेच वाव बॅटिंग त्यांना करावी लागेल आज. 6 धावांची आवश्यकता आहे आणि बॉल शिल्लक राहिले 10.
10 मध्ये 6. ओमकारसाठी फिल्डिंग बदलली जाते, थोडस आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. यानंतर आणखीन एक मॅच आहे, दोन्ही टीम तयार राहायचंय. यामध्ये विजेता आणि या आधीच्या मॅचचा विजेता. आणि हा बॉल मात्र आत आलाय की काय, आणि इथे ओव्हर थ्रो झालाय. आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मला वाटतं आणि अशा पद्धतीने हा सामना जो आहे तो लक्ष्मी साई सिद्धी या टीमने जिंकलेला आहे. काय घडलंय शेवटच्या बॉलवरती, नशीबच खराब म्हणावं लागेल आज. आई स्वराज्य गावदेवी पराभव पत्करावा लागतोय आणि लक्ष्मी साई सिद्धी या टीमने हा सामना जिंकलेला आहे. चला तर लक्ष्मी साई सिद्धी आणि विहानेट मुकेश रॉयल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय अभिजित दोडके यांना. अभिजित दोडके बॅटिंग मध्ये 12 धावा बनवल्या आणि बॉलिंग मध्ये 2 ओव्हर 13 रन आणि 3 विकेट त्यांनी पटकावलेत. सो अभिजित दोडके आपल्याला सुद्धा विनंती, आपण सुद्धा या स्टेजवरती आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. आणि पराभूत संघ आई स्वराज्य गावदेवी आपल्याला सुद्धा या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी गेट्सबीटच्या वतीने दिलं जाणार आहे. ते स्वीकारण्यासाठी सुद्धा आपण स्टेजवर यायचंय. सर्वप्रथम तर टॉस केला जातोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनने अभिजित दोडके आलेत, सामनावीराचे मानकरी. त्यांना आपल्या वायकट्टाचं एक आकर्षक झिपर, एक आकर्षक कॅप, त्याचबरोबर कोलिको एंटरप्राइजेसचं टी शर्ट, ही सर्व पारितोषिक आपण दरवर्षी या सामनावीराच्या खेळाडूंना देत असतो. वेल प्लेड अबू. आणि कोलिको एंटरप्राइजेसच्या वतीने हे आकर्षक टी शर्ट सुद्धा आहे. वाय चषकचं झिपर, कॅप आणि त्यानंतर कोलिको एंटरप्राइजेसचं हे टी शर्ट.